मला कळत नाही जरांगे पाटलांचं. मला त्यांनाही सांगायचं आहे की तुम्ही ओबीसी मध्ये या 378च्या एवढ्या मोठ्या समूहाच्या जातीच्या कळपा देऊन करणार काय? तुम्हाला काय मिळेल? हा, तुम्ही एवढंच करू शकाल, आमच्यामध्ये येऊन आमचं सगळं हिरावून घेऊन जाल. आतापर्यंत ओबीसीचं नेतं फक्त एवढंच म्हणत आलं की ओबीसी मध्ये कोण म्हणताय 356 जाते द्या, तर आता ही विजय वडेट्टीवार साहेब म्हणतात 378 जाते द्या. आणि अजूनच एवढ्या समूहाच्या जातीमध्ये मराठी समाजाला आरक्षण देऊन गर्दी होते. तर आम्ही ह्या लोकांना कधीच प्रश्न विचारला नाही. तर ह्यांनी फक्त एवढंच बोलू नये की ओबीसी मध्ये 378 जाती आहेत त्या किंवा 356 जाती आहेत त्या. तर ही जी ओबीसीचं नेता आहेत आता ही विजय वडेट्टीवार म्हणतायत की 378 जाती आहेत त्या. तर ह्या साहेबांना माझा प्रश्न आहे की ह्या 378 जाती असोत किंवा 356 जाती असोत, फक्त ही तुम्ही सोशल मीडियावर कोणत्या कोणत्या जाती 378 आहेत किंवा कोणत्या कोणत्या जाती ओबीसी मध्ये 356 आहेत त्या आम्हाला सोशल मीडियावर व्हायरल करा, म्हणजे आम्हाला तर कळल नेमकं कोणत्या कोणत्या जाती आहेत त्या. अहो, कुणालाही असलं शिकवायला लागला येड चाळ. एवढं येड आता कोणी राहिलं नाही. अहो, 378 कुठं जाती असते त्या का? 356 असते त्या. एकूण जाती हाय ते किती मोजा अगोदर. तुम्ही ना ओबीसीचं नेतृत्व करणारे जे नेता आहेत ना, तुम्ही एक मीटिंग घ्या आणि तुम्ही जाती मोजा. ओबीसी मध्ये कोणत्या कोणत्या जाती आहेत त्या आणि किती आहे त्या बघा, आणि मग आम्हाला सांगा. उगाच जे तोंडाला येईल ती बोलू नका तुम्ही. ओबीसी मध्ये 378 आहे त्या 356 आहे त्या म्हणून. पास करा ही तुमचं येड्यात दुसऱ्याला येड्यात काढायचं, माहितीये का? एवढं येणं आता कोण राहिलं नाही. स्वतःला लय तुम्ही हे करायला लागला. पण जी खरं आहे ती बोला ना. असून असून किती जाते असलेल्या? 40 असलेल्या, 50 असलेल्या, 60 असलेल्या, आवाज 70 असलेल्या. उगा तोंडाला येईल ती बोलताय तुम्ही. आणि जर हाय त्याच तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर त्या जाती तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल करा. कोणत्या कोणत्या जाती आहेत त्या 378 किंवा 356. त्या जातींची नावं लिहून तुम्ही सोशल मीडियावर टाका, म्हणजे अखंड मराठा समाजाला सुद्धा कळल कोणत्या कोणत्या जाती आहेत त्या. कारण आम्हाला तर आतापर्यंत एवढ्या आम्ही जातीच बघितल्या नाही त्या. समजलं का?